हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलतंय? पुन्हा सगळ्या नंबरवरती फोन केलास ना तर परिणाम वाईट होतील सांगून ठेवतोय. सौम्या, एवढं सगळं आहे तर मग आपल्याला पोलिसात कंप्लेंट करायला पाहिजे. आपण उद्याच्या उद्या पोलिसात कंप्लेंट करूयात. नाही नाही, पोलिसात तक्रार नको, अजिबात नको. अगं असं काय करतेस सौम्या? तू एकटी असतेस घरात. असं रोज रोज मला तुझ्या बरोबर कसं बसता येईल? नाही नाही, काही झालं तरी पोलिसात तक्रार करायची नाहीये. प्रसाद प्लीज, मी रोज तुझ्या हॉटेलात येऊन बसू शकते का प्लीज? ठीक आहे, ये तू हॉटेलमध्ये. आणि अजून एक रिक्वेस्ट आहे. तू पंढरीला प्लीज उद्यापासून बोलू नकोस. ठीक आहे, पण मी आता घरी जाऊ. केलास फोन प्रसाद दादाला? हो. तिच्याकडेच होता का तो? मी नाही विचारलं. तिच्याचकडे असणार. काय म्हणाला आणखीन? म्हणाला की अर्धा तासात घरी परत येईल. अर्ध्या तासात? तो वृंदाताई फोन करून 2 तास झालेत. तुला रडावंसं वाटतंय? हो, पण मी रडणार नाही पंढरी. मला बाबा नेहमी सांगतात, रडून कुठलाही प्रश्न सुटत नाही. मी बायको आहे प्रसादची. त्याची जर गाडी रुळावरून घसरत असेल तर ती गाडी पुन्हा रुळावर आणण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. वृंदाताई, मी जाईन उद्यापासून हॉटेलवर. पण आत्ता जाऊन झोप पंढरी. नाही, नको, थांबतो इथंच. अगं, वाट का बघत बसलीस माझी? केवढा उशीर झालाय, झोपायचंच ना. तुला घरी यायला एवढा उशीर का झाला प्रसाद? मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. या सौम्याचा नवरा फारच भयानक आहे वृंदा. तिला खूप त्रास देतो, मारतो, तिला फोन करून धमक्या देतो. खूप घाबरली होती बिचारी. मला निघून येता येत नव्हतं म्हणून थांबावं लागलं मला. प्रसाद, तसं असेल तर मग
ती पोलिसात कंप्लेंट का नाही करत आहे? एक्झॅक्टली मी तिला हेच विचारलं, पण खूप घाबरली ती. भीतीपोटी ती कंप्लेंट करू शकत नाही. जरा तिला शांत केलं मी आणि घरी येता येता मीच पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि विजयच्या अगेन्स्ट कंप्लेंट नोंदवली. फोनही टॅप करायला सांगितलं त्याचा. आता हा त्रास देणारा माणूस तिचा नवराच आहे हे जेव्हा आपल्याला कळेल ना, तेव्हा आपण इझिली लिगल ऍक्शन घेऊ शकू. तू म्हणतेस ते बरोबर आहे वृंदा. एकटी आहे बिचारी, आपणच आधार द्यायला पाहिजे तिला. खरंय प्रसाद, म्हणजे आपणच तिला आधार द्यायला हवा. प्रसाद दादा, मला खरंच माफ कर. कारण मी बिचारी त्या सौम्याशी कसा वागलो त्यासाठी. पंढरी, माफी मागायचीच आहे ना तुला? पण त्या सौम्याची माग, माझी मागून काय उपयोग? चालेल मला प्रसाद दादा, मी तिची सुद्धा माफी मागायला तयार आहे, पण आधी तू मला माफ कर ना. ठीक आहे, केलं माफ. मग प्रसाद दादा, मी आता हॉटेलवर आलो तर चालेल ना तुला? नाही पंढरी. प्रसाद, अरे हे पण बघ त्यांनी वृंदा, आता मी त्याला माफ केलं याचा अर्थ असा होत नाही की मी त्याला हॉटेलवर येऊ दे. ह्याचा अर्थ नक्कीच गाडी घसरली. मग आता काय करायचं? आता मलाच सगळी सूत्र हातात घ्यायला लागणार, नाहीतर माझा नवरा हाताबाहेर जाईल. काय ग, तू सगळं एवढं आवरून कुठे निघालीस? आज मी पण तुझ्या बरोबर हॉटेलवर येणार आहे. प्रसाद, काय रे, चेहरा का पडला असा? नाही तसं नाही, पण तू कशाला हॉटेलवर येतेस? प्रसाद, खरं सांगू का, त्या सौम्यानी ना मला खूप इन्स्पायर केलंय. म्हणजे ती तुझी मैत्रीण आहे, इतक्या श्रीमंत घरात वाढलेली असून सुद्धा फक्त मैत्री खातर ती रोज तुला हॉटेलवर मदत करायला येऊ शकते. तर मग एक बायको म्हणून ह्या गोष्टीची मला खरंच खूप लाज वाटते रे. आणि परीक्षा चालू होती तोवर ठीक आहे रे, पण आता तरी मी यायला हवं नाही? वृंदा, खरं तर मी आता सौम्याला पण सांगणार आहे की तू काय हॉटेलवर येऊ नकोस. अरे मग बरोबरच आहे ना. म्हणजे मैत्रीचा गैरफायदा किती काळ घ्यायचा ह्यालाही लिमिट्स आहेत नाही. आणि तसं जर होणार असेल ना, तर मग मला यायलाच हवं. आधीच तू पंढरीलाही हॉटेलवर येऊ नकोस सांगितलंयस, आता सौम्यालाही सांगणार आहेस, मग तिथे तुला मदत करायला कोणीतरी लागणारच ना. प्रसाद, मला ना तू काल जे बोलला ते पटलंय. आपण सौम्याला मदत करायला हवी, आपण दोघं मिळून तिला मदत करायला हवी. आणि मी पण एक स्त्री आहे. एका स्त्रीचं दुःख दुसरी स्त्री सगळ्यात चांगलं समजू शकते. चल, आता जास्त उशीर नको करायला, लगेच निघूया. चला, ही लढाई जिंकली एकदाची.
अरे इतक्यात कुठे, अजून ते मोठं वादळ पार करायचंय ना. अरे हो, हे वादळ येते हेच सांगायला आलोय मी. अरे घ्या रे बाबांनो, दोघंही आवरायला घ्या. जोशी गुरुजी येणार आहेत घरी, कसं कळत नाही रे. तर लहान मुलं हातात काय. अरे मी काय माकड आहे का रे, शेपटासारखे माझ्या मागे 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 काय हिंडता रे. अगं कार्टी आवरायला घे ना, पावलट नुसती. अगं वृंदा, आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. जोशी गुरुजी सुद्धा येणार आहेत मुहूर्त काढायला. मग आता आपण कुठे निघालात मिरवायला? हा, थोडी तरी लाज शिल्लक आहे का आपल्यात? आई, मी प्रसादला मदत करायला हॉटेलवर जाते. जमणार नाही. घरची कामं कोण करणार? मी सकाळी लवकर उठून सगळं करून ठेवलं. आणि आता जी कामं उरलीत ना ती मी करते. नाही. ते तिचं काम आहे, तिनेच करायचं. सासूबाई जरा नाही. तुमच्या फायद्याच आहे. काय? मी काय म्हणतो, ह्या शुभ प्रसंगी ती बाहेर चाललीच आहे, तर जाऊ दे ना. बरंच आहे की तेजस येणार आहे, नाहीतरी तेजस ऑलरेडी डोक्यात जातेच. हं? आणि ती डोळ्यासमोर असली म्हणजे सगळी फजिती व्हायची. नको ना, ती डोळ्यासमोर. तिला सांग, जा भाई जा, हॉटेलवरती जा. कायमची गेलीस तरी चालेल, नाही आलीस तरी चालेल. म्हणजे कसं, तेवढीच मोकळीक आपल्याला. आपल्या पाठीमागची प्याच जाईल. बरोबर आहे. आज आयुष्यात पहिल्यांदा एवढा का होईना माझा जावई म्हणून शोधतोयस. काय? जा मग आता मदतीला प्रसादच्या. जा. किती झाले? प्रसाद, तू जाऊन हॉटेल उघड, मी पैसे देते. प्रसाद, 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 बरं झालं तू आला. सौम्या, प्रसाद, माझा नवरा माझा पाठलाग करतोय. तो काही करू शकतो, तो मला मारू शकतो, तो माझ्या चेहऱ्यावर ऍसिड फेकू शकतो, तो काही करू शकतो. बघ, Please तू नाही. शांत हो सौम्या, काही होणार नाही, घाबरू नकोस, मी आहे. प्रसाद, मला खरंच खूप भीती वाटते. तुला त्याचा स्वभाव नाही माहित, तो काही करू शकतो. हे बघ सौम्या, मी काय सांगतो ना ते नीट ऐक. हाय सौम्या, मी वृंदा, प्रसादची बायको. सुर्गेबाई, या दोन्ही पत्रिका जुळत नाही. खडाष्टक योग आहे, तेव्हा हे लग्न न झालेलं बरं. अहो, काहीतरी काय बोलताय तुम्ही जोशी गुरुजी. अहो, राजयोग असलेली पत्रिका दिली आहे तुमच्या हातात आणि तुम्ही म्हणताय खडाष्टक योग आहे. आता पत्रिका मला कळते की तुम्हाला? मला शहाणपणा शिकवायचा नाही, तो आधीच आहे माझ्याकडे. काही झालं तरी या पत्रिका जुळायला हव्या. हे पहा, माझं काम आहे पत्रिका पाहून खरं काय ते सांगणं. अर्थात निर्णय तुमच्या हाती आहे. अहो जोशी गुरुजी, हो, आज लग्नाचा मुहूर्त काढायला पाहुणे येणार आहे आणि तुम्ही नतद्रष्टपणा करू नका हो काहीतरी. हे घ्या. हे घ्या
नीट विचार करा आणि येणाऱ्या पाहुण्यांना सांगा ही पत्रिका छान जुळतायत. अप्रतिम योग आहे लग्नाचा. 100 गुण जुळतायत म्हणाव. 100 गुण नसतातच मुळी. अहो माहिती आहे मला 36 गुण असतात ते. तुम्ही जरा बडा चढा के सांगा ना. काय ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. नक्की ना? हे घ्या. फोन लावते. वाचतोय. हा नमस्कार नाडकर्णी सर. हा जोशी गुरुजी आले होते. हो ते सांगतायत 36 गुण जुळतायत दोघांचे. हो 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 छान जुळते पत्रिका. हो हो तर आता मुहूर्त काढायला हवा ना, तर तुम्ही या लवकर. हा ठेवते. हा दादा किती झालंय? एक मिनिट. यांनी काय घेतलं, एक चहा आणि 2 भजी. सौम्या, एक चहा आणि 2 भजीचं बिल कर. हो हो हो. हे ठेव. काय केलंस तू? तुला मी एक चहा आणि 2 भजी लिहायला सांगितली होती. तू एक चहा आणि 2 वडापाव लिहिलेस. सॉरी सॉरी सॉरी, मी बनवते, नवीन बिल बनवते. दुसरं बिल बघू. ह्या बिलामध्ये चहाच नाही लिहिलास तू. अरे सॉरी, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला या कामाची सवय नाहीये प्रसाद. एक मिनिट. ए वृंदा, इकडे बघ ना. आता खूप घोळ झालेला आहे या सगळ्या बिलामध्ये. वृंदा एक काम कर ना, सौम्यानी जरा घोळ घातलाय, तिला जमत नाही. तू जरा काउंटरवर बस. एक मिनिट, मी मॅनेज करतेय ना. तू तिला कशाला सांगतोयस? बघ, ह्याच्यापेक्षा जास्ती घोळ निस्तरायला माझ्याकडे वेळ नाहीये आणि अजूनही गडबड होऊ नये म्हणून हिला बसू दे. जा कसा बस. दोन्ही बिलं करेक्ट कर. वरच्या बिलामध्ये 2 वडापावच्या ऐवजी 2 भजी लिही आणि खालच्या बिलामध्ये चहा ऍड कर. या हॉटेलच्या खुर्चीतून तर तू मला उठवलंस, पण तुझ्या नवऱ्याला मी असं काही जखडून ठेवीन की त्यांनी ठरवलं तरी त्याला त्यातून सुटता येणार नाही.